आपला हे सुहाणाचा सांबार मसाला, तिला कितीदा सांगते की एव्हरेस्टचा आणत जा म्हणून, तर सुहाणाचा मग बोलल्यावर हिला राग येते. बघा आता मी टाकत आहे, आता माहिती आहे एव्हरेस्टच्या आणि छान टेस्ट येतो, मला एव्हरेस्टचंच आवडतं, हिला समजतच नाही. आता बोलेन तर मला झगडा करते ना मग. ठीक आहे, पोळ्या बनवत आहे ॲक्च्युली. सो आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड, बट इट्स ओके. चल काय ॲक्च्युली कसं आहे ना, आम्ही दोघीच जाऊ आहोत. आम्हाला आमची ज्या सासू आहे त्यांची डेथ झालेली आहे, तर आम्ही दोघी जॉईंटमध्ये राहतो. तर आम्ही झगडत नाही, पण बाकीच्यांसारखे नाही आहो नाही की नाही. असं कोणी राहतात का? आता सांगा बरं तुम्ही कमेंट्समध्ये की कोणी एकत्र राहतात का म्हणून. पण आम्ही राहतो. आम्ही आहो, आमचे हजबंड आहेत आणि आमचे 4 पिल्ले आहेत. 4 पिल्ले आहेत आमचे. ओके, देखो मेरा सांबार. अब इसको मैं थोड़ी देर होने दूँगी, फिर बाद में बंद कर दूँगी. ओके. आमचा भांड्याचा पसारा बघा, किती सारा. रात्रीचे भांडे, ॲक्च्युली आम्ही रात्री भांडे नाही घासलं, आम्हाला खूप वेळ झाला. काल आम्ही चिकन पकोडे आणि चिकनची भाजी बनवली होती, त्यामुळे आता तो पसारा माझी जाऊबाई भांडे घासतो. आणि आज लेट पण उठलो, संडे असल्यामुळे. आता मी किचन क्लीन झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. आमच्या किचनचा पसारा बघा. बघा मी डोसे बनवत आहे. झाला माझा एक डोसा तयार. बघा छानसा. आमची दुधाची चाय बनवत आहे. आम्ही आता गरम गरम नाश्ता करूया आहे. आमच्या हजबंडचा नाश्ता झाला. माझे हजबंड ऑफिसला गेले, हिचे हजबंड आंघोळ करत आहे, आता ते पण ऑफिसला जाणार. आता हा सेकंड डोसा आमचावाला. याच्यामध्ये नाही का डोसा सर निघतात हाताव्यावरती. अशा पद्धतीने बनवल्या तर. हे बघा माझी चाय कशी उबाळली घेत आहे. आणि हे आमचा डोसा क्रिस्पी होत आहे छान. ही चाय अशी छान नाही का, याला चायला उबाळली येऊ द्यायची, म्हणजे छान यम्मी टेस्टी बनते.